एकदम कमी साहित्य आणि कुठल्याही प्रकारचा मसाला आपण या भाजीमध्ये घातलेला नाहीये, तरी सुद्धा खूप छान अशी चवीला ही भाजी लागते। तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला एकदम साधी सिंपल अशी रेसिपी करायची आहे कांद्याच्या पातीची। त्यामध्ये आपण काही मसाले वगैरे घालत नाही आहोत किंवा कुठलंही वाटण करायचं नाहीये, तरी सुद्धा ही भाजी चवीला खूप भारी लागते। ही भाजी खायला जेवढी भारी लागते तेवढीच आपल्या आरोग्याला सुद्धा उपयोगी आहे। ही पात खाल्ल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, तसंच मधुमेहवाल्यांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। ही पात खाल्ल्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं। तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। कांदा पातीची भाजी करण्यासाठी इथे मी छान अशी कांद्याची पात घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे आणि कांदे सुद्धा काढून घेतले। या पातीला जरा मोठे कांदे होते म्हणून मी ते काढून घेतले। तुमची कांद्याची पात जर बारीक कांद्याची असेल तर कांदे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर आपण आता ही कांद्याची पात कापून घेऊ। हा जो कांदा आणि पातीच्या मधला जाड भाग असतो ना, तर त्याला आपल्याला मध्यभागी असं चीर देऊन घ्यायची आहे, म्हणजे तो एकदम असा मोठा मोठा राहत नाही। तर जे असे मोठे आहेत ना हे भाग, त्यांना आपण कट देऊन घेऊ। पहिले सर्व पातीला बघा अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत। एकदा जेवढी कापता येईल तेवढी घेऊन घ्यायची आहे आणि छान अशी कापून घ्यायची आहे। पात बघा सर्व कापून घेतली। आता या पातीला आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे 2 पाण्याने। पात बघा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, मस्त अशी चोळून। लगेच भाजीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर। तेल टाकून घेऊ। तेल छान तापलेलं आहे, जिरं घालून घेऊ अर्धा चमच। जिरं छान फुललेलं आहे। ठेचलेला लसूण घालून घेऊ। 5-7 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता थोडीशी पात घालू। थोडीशी पात घालून घेतल्यामुळे बाकीच्या वस्तू जळत नाही। आता याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालून घ्यायची आहे। 1 चमच मी इथे मिरची पावडर घालत आहे। हळद घालायची आहे थोडीशी, अर्धा चमच। व्यवस्थित परतवून घेऊ। आता याच्यामध्ये राहिलेली पात घालून घेऊ। आता ही पात आपल्याला परतवून घ्यायची आहे। पात आपल्याला आता कढई भरून दिसत आहे, पण ती थोडीशी परतवली गेली ना तर ती आपोआप म्हणजे कमी होऊन जाईल। कांद्याची पात आपण जसजशी परतवत जातो तसतसा तिच्यामधला रस कमी होत चालतो। पात सुद्धा मग ती कमी होत जाते। बघा केवढी कढई भरून होती तरी आता ती थोडीशी झालेली आहे। तर ही पात परतत असतानाच आपल्याला आता त्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे। मी मठची डाळ भिजवत टाकली होती 20 मिनिटं। 1 मोठा चमच भरून डाळ घेतलेली होती। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण या पातीमध्ये घालून घेऊ। डाळ घालून घेतलेली आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं चवीपेक्षा कमीच टाकायचं आहे, कारण ही पात अजून कमी होईल शिजून। व्यवस्थित आता परतवून घ्यायचं आहे। पात बघा छान परतवून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ। 10 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। मध्ये आपल्याला 1-2 वेळा चेक करून बघायची आहे, कारण आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये। पातीच्या ओलाव्यामध्ये आणि आपण जे मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। मध्ये मी 1 वेळा चेक करून पाहिली होती। व्यवस्थित आता परतवून घेऊ। व्यवस्थित बघा परतवून घेतलेली आहे आणि डाळ सुद्धा छान अशी शिजून गेलेली आहे। तसं ही मटकीची डाळ शिजायला काही जास्त म्हणजे टाइम लागत नाही, लगेच पटकन शिजून जाते। ही भाजी आपण एकही थेंब पाण्याचा न घालता केलेली आहे, त्याच्यामुळे खूप चविष्ट अशी लागते। गॅस बंद करून दिला आणि आता लगेच गरमागरम खायला घेऊ।
तर एकदम सिंपल पद्धतीने अशी आपण ही भाजी केलेली आहे. वरून कोथिंबीर सुद्धा घातलेली नाहीये, कारण या म्हणजे भाज्यांमध्येच एवढी चव असते ना, तर कोथिंबीर घालायची सुद्धा गरज पडत नाही. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.